तिथे उपस्थित आहेत। आपण पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या बातमीकडे। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, आपण ज्या पद्धतीने बघितलं की बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार मागे घेणार आहे, आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज कधीपर्यंत मागे घेतील, काय अधिकची माहिती आहे? कल्याणी सूत्रांची मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस जे ती हा जो उमेदवार आकाश मोरे उमेदवारी दिली आहे हा अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। मात्र वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलंय की आम्ही आमचं जे ते महाराष्ट्रातील नेत्यांचं म्हणणं आहे ते काँग्रेस नेत्यांकडे प्रमुख नेत्यांकडे नेतृत्वाकडे सोपवलंय। त्यामुळे काँग्रेसचं प्रमुख नेतृत्व म्हणजे चेनितला असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असेल त्यांचा निर्णय तो दुपारपर्यंत येणं प्रामुख्याने गरजेचं आहे, कारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आहे ते निवडणूक आयोगाला आपला अर्ज मागे घेण्यासंदर्भात जे आहे ती माहिती देणं क्रमप्राप्त आहे। त्यामुळे काँग्रेस लवकरात लवकर दुपारपर्यंत या सगळ्या जे आहे त्या उमेदवारीबद्दल भाष्य करतीलच आणि काँग्रेसकडून जे आहे ती सकारात्मक अशी जी आहे ती ही सगळी बातमी पाहायला मिळते। त्यामुळे आता लवकरात लवकर काँग्रेस काय भूमिका घेत आहे किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महेंद्र, यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे सपकाळ यांनी म्हटलं होतं की आमच्या काही अटी शर्ती आहेत आणि त्या काय फार जास्त नाही आहेत, त्यामुळे त्या अटी शर्ती स्वीकारल्याच गेल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांचं नेमकं काय, कोणत्या अटी शर्ती नेमक्या आहेत? नक्कीच महत्वाचं म्हणजे अजित पवार यांचा जो अपघात झाला होता त्या संदर्भात FIR दाखल करणं, कारण महाराष्ट्राचा इतका मोठा नेता आहे आणि तो या ठिकाणी त्याचा अपघात होतोय आणि एक FIR पण दाखल होत नाहीये आणि चौकशी पण आहे ती कशा पद्धतीने चालू आहे हेही सगळ्यांना माहिती आहे। असं जे आहे ते एकंदरीत या सगळ्या हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं होतं। मात्र जर असंच असेल तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न आहे तो जो विचारला जातो हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून। त्यामुळे ही जे ती कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी होती आणि त्यावरच जे ते आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ। भारतीय जनता पार्टीने हा FIR दाखल करून घेतला पाहिजे। कर्नाटकात FIR दाखल झालाय, मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती का नाही करू शकत, का नाही FIR दाखल होऊ शकत? त्यामुळे ही प्रमुख मागणी होती। त्याबरोबर काही आणखीन मागण्या आहेत। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीकडून जे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांची फोनवरती बोलणं केलं। त्यामुळे सपकाळ आणि फडणवीसांच्या या मागण्यांकडे कसं पाहतायत हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। एकंदरीत काँग्रेस कुठेतरी सकारात्मक आहे आणि ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे, जास्त आहे असं पाहिलं जात आहे। नक्कीच महेंद्र, खरं तर अजित पवारांची FIR दाखल करणं ही मागणी अतिशय रास्त आहे। त्यामुळे याबद्दल काय निर्णय घेतला जातो आणि काँग्रेस आपला उमेदवार कधीपर्यंत मागे घेतो हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी। तर अर्ज मागे घ्यायला आता काही तासच उरलेत, त्यामुळे आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज कधी मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण हर्षवर्धन सपकाळ यांना सकाळपासून सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। सपकाळ यांनी हायकमांडला, दिल्लीतल्या हायकमांडला चेन्नीथला आणि मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा राज्यातली सगळी परिस्थिती कळवलेली आहे। त्यामुळे दिल्ली हायकमांडचा कधी निर्णय येतो आणि राज्यामध्ये आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज कधी मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याचीच जवळपास शक्यता आहे। त्यामुळे दिल्ली हायकमांड कधीपर्यंत राज्यात आदेश देते आणि आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज कधी मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेदवार मागे घेण्याचा आमचा निर्णय झाल्याचं वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वीच म्हटलेलं आहे। दिल्लीतल्या हायकमांडला आम्ही आमचा निर्णय कळवलाय, आता दिल्ली हायकमांडमधून निर्णय येणं बाकी आहे। उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आता काही तासच राहिलेत, त्यामुळे आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज कधी मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं होतं की आम्ही सरकारसमोर काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्या आमच्या अटी शर्ती अतिशय रास्त असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं। एकतर अजित पवार यांचा अपघात झाला होता, त्या सगळ्या संदर्भात FIR दाखल करावी, सोबतच दुसऱ्या काही अटी शर्ती आहेत आणि त्या सरकारनं मान्य कराव्यात। आम्ही आमचा उमेदवार मागे घेतो असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे। सकाळपासून शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। ज्या पद्धतीनं एखाद्या मतदारसंघातल्या नेत्याचा अपघाती मृत्यू होतो, त्यानंतर राज्यामध्ये एक राजकीय संस्कृती आहे की त्या ठिकाणी कुठलाही पक्ष आपला उमेदवार देत नाही। मात्र बारामतीमध्ये काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला, उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरला। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, काही तास राहिले, त्यामुळे आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज आता कधी मागे घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।